तिकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागच्या दाराने गुपचूप घेऊन त्यांनी अर्ज मागे घेतला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतलेली। यानंतर पुण्यातल्या सर्व हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी श्रीकांत पाटलांसाठी काँग्रेस भवनात जाऊन काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती। यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण झालाय। त्यावरून काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला 2च जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची, अशा प्रकारे मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। तर विक्रम काकडेंनी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। विक्रम काकडे हे 12वी पास आहेत आणि त्यांच्या नावावर 153 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। या मालमत्तेत अनेक ठिकाणी भूखंड, बंगले आणि फ्लॅट्सचा समावेश आहे। याचबरोबर दुबईमध्ये 2319 स्क्वेअर फुटांचा बंगला देखील आहे। तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगले मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे, तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली। तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला। त्याचा तो ऍडव्हान्स आहे। कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाहीये। आता ऍफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस असं ते तुम्ही ऍफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल। तर ते लोन नसून ते ऍडव्हान्स आहेत।